का विचार, क्योंकि विचार मैं बार बार बोलता हूँ ना, ये विचार इतनी बड़ी शक्ति है। आपके मन में जो आती है ना एक विचार, लगता है एक छोटा विचार है, एक छोटा विचार एक क्रांतिकारी विचार बनता है। और हर दिन मैं खुद के साथ डिस्कस करना चाहिए कि मेरे मन में क्या विचार आया और मुझे इस विचार पर एक्शन करना है। ओके, तो चलो आज के थॉट्स के ऊपर हम थोड़ा सा डिस्कस करेंगे। देखो, एक जिंदगी बहुत बड़ा प्रवास है, जिंदगी बहुत बड़ा एक रास्ता है, और रास्ते में हमें लास्ट स्टेशन तक जाना है, लास्ट स्टेशन तक। बीच में बहुत सारे प्रॉब्लम आएंगे, बहुत सारे छोटे मोटे स्टेशन भी आने वाले हैं, क्योंकि यहाँ पे बहुत सारे सीनियर सिटीजन है। इनको मालूम है कितनी सारी तकलीफें होने वाली है, कितनी सारी तकलीफ उन्हें झेली है, और अभी ये उनकी गाड़ी सक्सेस के स्टेशन पे खड़ी है। सक्सेस के स्टेशन यानी क्या? बूढ़ा होना ये सक्सेस का स्टेशन नहीं है। देखो, यहाँ पे ये हमारे सीनियर सिटीजन है, लेकिन ये बोलने के लिए सीनियर सिटीजन है, लेकिन ये यंग लोगों से भी ज्यादा नंबर 1 है। हेलो, जो लोग अभी यंग समझते हैं ना खुद को, मैं खाली 25 का हूँ, मैं 35 का हूँ, इससे भी बढ़िया हमारे सेवाड़े सर, बुरुडे काका, डुबे मौसी, ये बहुत सारे ये इनसे भी बढ़िया है। इसका रीजन क्या है मालूम है? क्योंकि दो टाइप से आदमी बूढ़ा होता है। आपको जरा हंसी आएगी, लेकिन 2 टाइप से आदमी बूढ़ा होता है। पहले वो विचारों से बूढ़ा होता है। बहुत सारे लोगों के विचार इतने खतरनाक है, वो विचारों से बूढ़े हो गए। अभी उनको बोलो ना, अभी कभी भी आप जरा पॉझिटिव्ह बोलो उनको, की काय माझं काम आहे काय, आपल्याला जागच येत नाही, आपण असे जो ऐसे लोग विचारों से बूढ़े बनते हैं, और ये बूढ़ा बन के प्रोसेस शुरू हो गए उनकी। ओके, यही से उनके प्रोसेस शुरू होते। पहला स्टेप उनके जो थॉट है ना, ये बूढ़े लोगों से जैसा आता है, लेकिन यहाँ पे जो बूढ़े नहीं है वो यंग है। या मेरे सामने जो है ना सेवाड़े सर, डुबरे मौसी, बोरडे काका, इनका हर दिन बॉडी का स्ट्रक्चर नया बन रहा है, हल्के में मत ले लो। इनके एज के हिसाब से उनका चेहरा देखो, उनके चेहरे पे रौनक देखो, और बहुत सारे बाहर घूमते हुए 25 के लोग देखो, 35 के लोग देखो, 5 टपरी के गुटखा मावा खा के कैसा उनका चेहरा है। और हमारे ये मैं जिनके नाम ले रहा हूँ ना, उनका चेहरे का फोटो निकालो आज आप, देखो जरा जाके। और इस दोनों के बीच में जो गैप है ना, वो विचारों का गैप है। उन्होंने तय कर लिया है कि मुझे मॉर्निंग 5 बजे उठना है, मुझे एनर्जी ड्रिंक लेना है, मुझे खुद के लिए एक्सरसाइज करना है। मेरी जो बैड हैबिट होगी, अभी उनको तो बैड हैबिट नहीं है, होगी तो मैं खत्म कर दूंगा। देखो, आदमी इंसान विचारों से बूढ़ा बनता है, और बूढ़ा बनने की प्रोसेस शरीर में कब शुरू होती मालूम है? उनके बाल सफेद होना, उनके चेहरे पे कुछ बहुत बड़े प्रॉब्लम होना, उनके साथ कभी भी बात करो, उनके मुंह से नेगेटिव निकलता है, कभी भी बात करो। ऐसे लोग विचारों से बूढ़े होते हैं। और दूसरे टाइप के लोग क्या होते हैं मालूम है? उनको कभी भी पूछो, उनका एक माइंड सेट हुआ है, आप उनके साथ बात करोगे ना, अभी क्या बोले मालूम है? अभी रिटायर हुआ, मेरा 60 प्लस हुआ, मैं रिटायर हुआ, अभी तो क्या मैं थकलो में था। ये सोच है ना, सबसे खतरनाक है। एज बढ़ना, एज कम होना, एज ज्यादा होना एक प्रोसेस है। इसका और आपके बॉडी का संबंध कुछ नहीं है। आप हर दिन यंग बनोगे, हर दिन तरुण बनोगे, हर दिन नया बनोगे, क्योंकि भगवान हर दिन आपकी बॉडी नया बनाता है, नया सेल्स बनाता है। मालूम है आपको? परमात्मा हर दिन आपकी बॉडी को नया बनाता है, लेकिन आप किसको ज्यादा जोर देते हो, बूढ़े होने को या नया बनने में? ये थॉट प्रोसेस है, क्योंकि इस प्रोसेस में आप आगे जाओगे ना, तो आप 100% यंग बनोगे। तो मैं आपको आज ये रिक्वेस्ट करूंगा, आपको यंग बनना है तो सबसे पहले आपके माइंड को चेंज करो, आपके थॉट प्रोसेस को चेंज करो, और भगवान को हर दिन बोलो, थैंक्स गॉड मैं नंबर 1 हूँ, थैंक्स गॉड मैं बहुत बढ़िया हूँ। और खुद को भी जरा आईने में जाके बोलना है, आई लव यू। अरे दुनिया को बोलते नहीं तो कम से कम खुद के तो बोलो। बहुत सारे लोग, रक्षिक मैडम खुद को भी नहीं बोलते। मैं बार बार बोलता हूँ, खुद को बोलना चाहिए। पहले तो खुद पर प्यार करना चाहिए। अरुण नाइक सर, जो बंदा पहले खुद पे प्यार करता है ना, वो जमाने पे करता है। बहुत सारे लोग खुद पे ही प्यार नहीं करते। तो आज से हेलो, मैं एक आपको असाइनमेंट देने वाला हूँ। अभी दीपावली आने वाली है। आईने के सामने जाना एक्सरसाइज खत्म होने के बाद, और आपका मोबाइल निकलना, सेल्फी निकलने और बोलने का, अरे आई लव यू, मैं कितना बढ़िया हो गया, थैंक्स गॉड करके देखो। 100% आप नंबर 1 बनोगे। पहले आप खुद से प्यार करोगे ना, तो दुनिया
दुनिया आपसे प्यार करेगी बॉस। ओके, तो चलो यही थॉट के साथ हम आगे जाएंगे। ये मेरा एनर्जी ड्रिंक है, इसके साथ ये दोनों से मेरा प्यार है और मेरा भी लगा भैया। आई लव यू, अभी तो मैं जवान हूँ। लाने के बड़ा वाह वाह वाह, जिंदगी वार बड़ा काय खरं नाही आता भाई साहब। बहुत बढ़िया, चलो वाह लाडके बड़ा बहुत बढ़िया यार, नंबर 1 पूरे गाना। आई लव यू, अभी तो मैं जवान हूँ। वाह लाने के बड़ा वाह वाह वाह, जिंदगी वार बड़ा काय खरं नाही आता भाई साहब। बहुत बढ़िया, चलो वाह लाडके बड़ा बहुत बढ़िया यार, नंबर 1 पूरे गाना। दीपावलीला भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला फोटो काढायचे तुमच्या बहिणीसमोर सोबत, आणि त्यावेळेस तुम्ही छान दिसले पाहिजे. वर्कआउट बद्दल बोलायचं झालं तर मी रोज वर्कआउट करते आणि कधी कधी असं होतं की स्टडी म्हणून मी उशिरा झोपते तर मग मी कोमल मॅडमच्या बॅच करते, त्यामुळे मी ओके कोमल मॅडमची बॅच करता. न्यूट्रिशन काय करता खरं सांगायचं? हा मी फॉर्म्युला 1 घेते आणि फॉर्म्युला 2 मध्ये वुमन चॉईस घेते आणि ब्रेन हेल्थ घेते. ते ऐकू आलं का? हाँ ना? यस, जो जो आप कर रहे हैं ना, आपके बच्चे आपको फॉलो करते हैं। और सेकंड बैच हर दिन वो कोमल मैम की करती है, बहुत बढ़िया। ये 100% आप नंबर 1 बनो, आपके बच्चे 100% नंबर 1 बनेंगे। और जो ये मेरी बेटी है हॉस्टल में फर्गुसन कॉलेज को फिर भी हर दिन एक्सरसाइज करती है और उनका मॉर्निंग का ब्रेकफास्ट हम फार्मूला 1 देते हैं। कितने दिनों से? अभी 1 साल 2 साल तो हुए। ओके, और स्किन के प्रोडक्ट यूज करते हैं क्या? हाँ, स्किन के प्रोडक्ट मेरे फेवरेट थे, वो मैं हर रोज यूज करती हूँ, वो भी 2 टाइम। हाँ, आपको
फुकट आहे ना, डोंट स्वतःच्या जीवर घेऊन पहा मग डोंट फुकट म्हणलं 2 टाइम हाँ ज्ञान रहेगा यस ये ऐसे होता है हर घर में बेटी है जैसे उधर हमारे अश्विनी मैम है उधर ये सब बेटियां है ना घर में बहुत लाडली होती है बहुत और पिताजी कुछ नहीं कर सकते और सब पिताजी को इतना आनंद होता है ना उस दिन अश्विनी मैम ने बोला था हमारे क्लब में जो मैम आते हैं ना जब मैंने 2 व्हीलर उन्होंने नई गाड़ी ली थी नई गाड़ी और उनके पापा है ना पापा ऐसे गाड़ी को इतना बढ़िया क्लीन करते थे और गर्व से बोलते थे कि मेरी बेटी ने गाड़ी ली है अश्विनी मैम बात सही है यस क्योंकि पिताजी को अलग ही गर्व होता है हर घर में बेटी पर अलग ही गर्व होता है तो यहाँ पे मैं जितनी सारी बेटियां हैं तो आप बहुत नसीबान हो क्योंकि आपकी बेटी ओरिजिनल लक्ष्मी है लक्ष्मी पूजन के दिन वो झाड़ू पूछ के कुछ नहीं होगा आपके घर में आपकी माँ आपकी बहन बेटी ये सब लक्ष्मी है उनकी कदर करो 100% लक्ष्मी आएगी ओके तो चलो हम आगे जाएंगे और मैं आपको लास्ट को एक वीडियो भी दिखाऊंगा आम्हाला द्या रुपयाला वाढलं 4-5 वर्षात वाढलं. येस 2 मिनिटं हसू नका याच्यात सायन्स आहे याच्यात सायन्स दडलंय आणि आपल्याला ते तुम्हाला शोधायचंय की 5 वर्षात 117चा प्रवास होत असताना तुम्हाला नेमकं काय काय जाणवलं की 117 किलो वजन आपलं होतंय वाढतंय याची जाण झाली तुम्हाला ओके तरी तुम्ही थांबल्या नाही थांबले पण ते बरंच नव्हतं दवाखाने करू करू काढणार येस वजन कशामुळे वाढलं तुमचं पिशवी काढली आणि वजन वाढलं पिशवी काढल्यापासून पोट दुखत होतं म्हणून पिशवी काढली आणि पोटाचा पिशवीचा काही संबंध नव्हता तरी पण काढली पिशवी येस आपल्याकडे डॉक्टर शिंदे मॅडम आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू 22 वर्ष त्यांनी गायनिक फील्ड मध्ये घातलेले आहेत मी कायम सांगतो शरीराचा प्रत्येक ऑर्गन्स शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे यांचं एक वाक्य काय आलं की माझी पिशवी काढली ओके त्यावेळेस त्यांची बॉडी टोटल काय झाली इनबॅलन्स झाली आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाले ओके तुमच्या जेवणामध्ये आहार किती आहे आता एक भाकर खाते जेवण आताच नाही पहिला कार्यक्रम पहिल्या दोन चपात्या खायचे 2-2.5 असे ओके 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 आणि जेवण किती वेळ व्हायचं तुमचं संध्याकाळी आणि किंवा दुपारी ओके दिवसभरात चहा किती व्हायचा 4-5 वेळेस प्यायचे सर दुधाचा ओके हरकत नाही आता दुधाचा चहा पेल्याने काय होतं हे सगळ्याला माहिती सगळे युट्यूब तज्ञ झालेले तिथं त्यामुळे ते काय विशेष नाही त्याच्यात आपल्याला घुसायचं नाही मला सगळ्यात महत्वाचं सांगा तुमचं पोट साफ होत होतं आता होतं आताच नाही पहिलं पोराने मागे पहिलं होतच नव्हतं आणि नव्हतं पहिलं कमरा 3 मनके दाबलेले होते माझे कमराचे मनके नंतर दाबत असते वजन वाढलं पोट किती दिवस साफ नव्हतं होत 2 दिवस नव्हतं होत बाबू शेठ 2 दिवस हे तेच मटेरियल घेऊन हिंडत होत्या हे हसू नका दादानो हसायचं नाहीये आपली बहीण येते आणि आपण सुद्धा त्याच गाडीतले प्रवासी होत विचार करा 2 दिवस जर पोट साफ होत नव्हतं तुम्ही त्या 2 दिवसात जेवण करीत होत्या नव्हते करीत म्हणजे 2 दिवस पोट साफ झाल्यावर जेवत नव्हत्या एका दिवशी जेवायचं मग पोट दुखायचं मग जेवतच नव्हते ओके पोट साफ होण्यासाठी त्यावेळेस काय उपाय करायचे तुम्ही दवाखाने केले भरपूर दवाखाने केले सर पण फरकच नव्हता पडत चालता नव्हतं झोपून राहायचे ज्यावेळेस तुमचं हे 117 किलो वजन झालं त्यावेळेस तुम्हाला काही टॅबलेट काही डिसऑर्डर सुरू झाल्या दवाखान्याच्या गोळ्या होत्या त्याला पण पडणं 2-3 दिवस पडायचा परत जे आहे ते चालू राहायचं कशाच्या गोळ्या चालू आहेत तुम्हाला दवाखान्याच्या बीपीच्या चालू होत्या बीपीच्या गोळ्याच नव्हत्या बीपी नव्हती काहीच नव्हतं फक्त हातपाय गळायचा तापवायचा थरथर कापायचा उभा राहता येत नव्हतं चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं कंबर गळायचं येस तर तुम्ही पूर्ण दिवसभर झोपून राहायचे झोपून राहायचे काहीच काम पण करता येत नव्हतं येस स्वयंपाक करता 3 वेळेस झोपायचे परत करायचे परत उठायचे ऐकताय तुम्ही तुमचं वय काय तुमचं वय माझं वय 40 असेल 40 वयात एवढे सगळे राष्ट्रीय कार्यक्रम होते ओके या राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात कुठून झाली लक्षात येते तुमच्या प्रॉपर पद्धतीने यांना गायडन्स मिळाला नाही नंबर 1 नंबर 2 यांचं जे वेट वाढत गेलं वजन वाढत गेलं वजन वाढण्याचं एकमेव कारण मी नेहमी सांगतो की तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ पचन संस्था हा शरीराचा आत्मा आहे पोट साफ न होणं हा सुद्धा एक आजार आहे आणि त्याचं भविष्यामध्ये रूपांतर अशा वेगवेगळ्या आजारामध्ये होत आहे आता आपण शिंदे मॅडमला प्रश्न विचारू मॅडम तुम्ही
तुम्ही ऐकलंय सगळं, तर मला थोडस उत्तर द्या. अनम्यूट करा, तुम्ही अनम्यूट करा, शिंदे मॅडम अनम्यूट करा. झालंय अनम्यूट तुमचं? हा, तुम्ही ब्लूटूथला कनेक्ट असताना ते काढा, त्यांना हवीसर पोस्ट करा फास्ट, आपल्याला वेळ कमी. झालंय अनम्यूट, बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ओम साईराम. ओम साईराम सर. सर ऍक्च्युली युट्रस काढल्यानंतर आपली मेटाबॉलिझम रेट कमी होतो आणि इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन्स असतं आपलं ते पण कमी होतं आणि ते कमी झाल्यानंतर आपोआपच आपलं जे वेट आहे ते वाढतं. त्याच्यानंतर आपण काय करतो, ज्याला आपली हिस्टेक्टॉमी केल्यानंतर म्हणजे युट्रस काढल्यानंतर गर्भपिशवी काढल्यानंतर डॉक्टर सांगतात की आराम करा, मग आपण आराम करतो आणि मग ते खाण्याची हे त्याच्यानंतर पुरे झोप वगैरे घेणं याच्यामुळे आपोआप ते वेट गेन होतं सर. आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्याने जास्त प्रमाणात त्याचं वेट गेन होतं सर. आणि याचा प्रॉब्लेम हा होतो की मग नंतर थायरॉइड, बीपी या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आल्याच. जर युट्रस लवकर काढलं तर जास्त प्रमाणात त्रास होतो सर, कारण जे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेशन झाल्यानंतर जे ब्लड असतं ते ब्लड आउट बाहेर पडायला चान्सेसच नसतो आणि त्याचा परिणाम मेन म्हणजे वेट गेन होणं. तुम्ही ऐकू शकता, मॅडमने अगदी प्रॉपर सायंटिफिकली सांगितलंय की तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम काय होतो, त्या ठिकाणी स्टप होतो आणि तो स्टप झाला की ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट व्हायला लागतात. नंतर जे मंथली सायकल असते तिची प्रोसेस बंद होती, ती बंद झाल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम बॉडीमध्ये क्रिएट व्हायला लागतात. खरोखर ग्रेट प्रतीक्षा मॅडम, धन्यवाद. तुमचे नॉलेज देताय आणि आमच्या कॉलवरच्या सर्व माता भगिनी नशिबान आहेत, त्यांना जबरदस्त नॉलेज मिळत आहे. हे हलक्यात घेऊ नका, म्हणून आपल्या शरीराची काळजी घ्या आणि ऑल न्यूट्रिशन, आपला जो वेलनेस फूड न्यूट्रिशन सांगतो ते बघा. वयाच्या 40व्या वर्षी जर हा प्रॉब्लेम असेल तर बी सिरियस. ओके, आता किती किलो फॅट लॉस झालाय तुमचा? 5 किलो. किती दिवसात? 1 महिना झाला सर. 1 महिना. याच्या अगोदर वजन कमी करायचा प्रयत्न केला होता? भरपूर केला सर, पण फरकच नाही पडला. काहीच नाही प्रयत्न? काय तुम्ही प्रयोग काय केले होते मनाने? दवाखान्यात केले होते, औषध घेतले दवाखान्यामध्ये. उकळलेलं पाणी, लिंबू पाणी, गरम पाणी, मध पाणी, हे काही नाही केलं तुम्ही? ते नव्हतं केलं. लिंबू पाणी नव्हतं पेत तुम्ही? नाही. काहीच प्रयत्न केलेच नाही? त्याच्यामध्ये पेत नव्हते मी पाण्याने. काय होत होतं? उलट्या व्हायच्या, कोरड्या आढळायच्या. आता आधाड्या फिजाड्या बंद झाल्या का? कोरड्या सगळं बंद झालं सर, आता लय काम करते मी. आता प्रॉपर यांचं ऐकायचं. अरुण सरचं 2 टाइम फॉर्म्युला 1 घ्यायचा. 2 टाइम. किती टाइम घेताय आता? सकाळ संध्याकाळ घेते, संध्याकाळी सकाळी. संध्याकाळचं जेवण पण आणि फॉर्म्युला 1 हे आपलं जेवण आहे, जेवणाच्या बदल्यात जेवण. अलग लक्षात. जुन्या लोकांचे विचार सोडून द्यायचे, भाकरन कालवण चुरून खाल्लं बायान, लय झाले बायान, ते नाही करायचं. फॉर्म्युला 2 घेता का? ऑर्डर घेऊन आले सर ते, पण त्यांना आज आपण आपली ऑर्डर देणार आहे सर. फॉर्म्युला 2 चं पूर्ण द्या, सगळ्याला द्या, खाऊ द्या खा. आणि सर एक विशेष म्हणजे पहिलं जर गाडीवर बसायचं ठरलं तर खाली बकेट म्हणा काहीतरी घ्यावं लागेल, तेवढंच मोटरसायकलवर बसायच्या. टायर राहत होतं का खाली मोटरसायकलचं? आणि आज अक्षरशः मला वाटत तिसऱ्या मजल्यावर सेंटर आहे सरांचं, खाली 10-12 पायऱ्या आणि वरच्या 10-12 वाटत नव्हतं चढून वर येईल म्हणून. खुर्ची ठेवायची बसायला गाडीवर, आता तसंच बसतात सर. 117 किलो म्हणजे 100 किलोचं पोतं राहत आहे बाबासाहेब. 100 किलोचं पोतं, ते गाडीचं टायर पचकन खाली जात असत. गाडी कोण चालत होता? मालक चालायचे ना, मुलगा मालक. त्यांचं हे जमत होतं का गाडी चालताना? आहे मुलगा आहे का तिथं? मम्मी गाडीला हलकी लागत. ओके बाळा बोल. आता मम्मी गाडीला घेऊन आला तू आता गाडीवर? पहिल्या गाडीत जरा पिकअप वाढला का गाडीचा? अजून लय वाढायचं आपल्याला. 117 5 किलो कमी झालंय, अजून लय म्हणजे लय करायचं आपल्याला. चालेल? ओके, चालू द्या तुमचा कार्यक्रम. दिला का त्यांना फॉर्म्युला 2? हे काय दिलं ना? घ्या. समोर घ्यायचं आपल्याला. हा घ्या. बाकी द्या. दिला का? त्यांना तर कोणी दिसा नाही खाताना ते कोणी. घेतलं सर, घेतला. घ्या बाबा कसं द्या. घ्या. येस.
अनफिट करा सर. दिवाळीपर्यंत फक्त 8 दिवस राहिलेलं. आपलं वजन वाढलेलं वजन कमी करा, म्हणजे भाऊबीजेला बहीण आल्यानंतर ती तुम्हाला चांगलं राहिली लागेल. हा माझा आवडता व्यायाम करून दाखवतो मी, लक्षात ठेवा. मित्रांनो, आत्ताचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, तो कसा वाटतोय या संदर्भात नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, थँक्यू. भेटूया परत उद्या सकाळी, म्हणजेच पहाटे 5 वाजता.